गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा आपण USNCRT आता आपण बघणार आहोत. यामध्ये पक्षी हा टॉपिक जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार, कारण अध्यापन शास्त्र NCRT वरूनच बनत असतं. बघा, ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे, तुम्हाला PS सिसो अकॅडमी प्ले स्टोर वर जा, ही ऍप डाउनलोड करून घ्या. PS सिसो अकॅडमी ही ऍप डाउनलोड करून घ्यायची. तिथे तुम्हाला डेमो व्हिडिओ वगैरे भेटून जाईल. तिथे बॅच पण सुरू आहे. ऑनलाईन टेस्ट मराठी आणि हिंदीमध्ये नोट्स उपलब्ध, रेकॉर्ड आणि लाईव्ह बॅच उपलब्ध. इथे मोबाईल नंबर दिलेला आहे. ही ऍप डाउनलोड करून घ्या. PS सिसो अकॅडमी प्ले स्टोर वर जाऊन. काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर संपर्क करा. आज आपण पक्षी या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. हे तुम्ही डेमो बघू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला नोट्स वगैरे सगळं काही ऍप मध्ये उपलब्ध आहे. आता पक्ष्यांसंदर्भात तुम्हाला एक दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्याच्यावरच अध्यापन शास्त्र पण हे तयार होत असतं. बघा, कटफोडवा. आता कटफोडवा या पक्षाबद्दल आपण माहिती मिळवणार आहे. कटफोडवा आपण मराठीमध्ये याला सुतार पक्षी म्हणतात. बघा, काहीकडे याला सुतार पक्षी, इथे तुम्हाला चित्र दाखवलेले या कटफोडव्याचं. कटफोड़वा एक ऐसा पक्षी है जो अपनी लंबी नुकीली चोंच से पेड़ों के तने में छेद कर कीड़े खाता है. बघा, म्हणजे छेद करणे. बघा, इथे तुम्हाला दाखवले ते लांब जी चोच असते, छेद करके कीड़े खाता है. ये अपनी कड़ी पूछ के सारे सारे म्हणजे ती आपली जी बघा, कड़ी पूछ के सारे आपण शेप म्हणतो. बघा, कड़ी पूछ के सारे चिपकता रहता है और अपनी लंबी जीभ से गहराई से कीड़े निकलता है. अक्सर जोर जोर से चोच मारकर छत्र का संकेत करताय. छत्र का म्हणजे बघा, घरट बनवण्यासाठी किंवा त्या झाडामध्ये जे किडे असतात ते किडे खाण्यासाठी पण काय करतो, आपली जी नुकीली चोच आहे बघा, इथे ते तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं का सारा सारा कशाला घेतो, जी आपली शेपूट असते ती काय करतोय बघा, या पद्धतीने ती टेकवलेली असते. असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. मग कटफोडवा समजा तुम्हाला दिलं असेल आणि त्या संदर्भात काही कथन दिलेलं असतील. ओ छेद करके किडे खाता है, लगेच अक्षर चोच मारकर छत्र का संकेत देत आहे, म्हणजे या पद्धतीचं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि याच्यामध्ये एखादं चुकीचं दिलेलं असतं आणि त्यामधूनच ते तुम्हाला काढायचं असतं. म्हणजे कटफोडवा संदर्भात तुम्हाला प्रत्येक प्राण्याची विशेषता, तुम्हाला काही पक्ष्यांची विशेषता या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता बघा, त्याच्यानंतर दर्जन चिडिया. दर्जन चिडिया याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो. दर्जन चिडिया. आता दर्जन चिडिया तुम्हाला इथे चित्र दाखवलेलं बघा, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये शिंपी पक्षी आणि इंग्रजीमध्ये टेलर बर्ड असं म्हटलं जातं. तुम्हाला मराठीमध्ये शिंपी पक्षी बघा, म्हणजे जे आपण जे झाडाची पानं असतात बघा, हे झाडाची पानं आहेत, ही झाडांची पानं बघा कशी आपण ज्या पद्धतीने शिवून काढतो, त्याच पद्धतीने हा पक्षी काय करतो, शिवून काढतो. मग तुम्हाला प्रश्न असाच होईल, कौन सा पक्षी पत्तों का घोंसला शिलकर बनाता है. दो पत्तों को घोंसला शिलकर बनाता है, तो दर्जन पक्षी असतो. बघा, इथे तुम्हाला दिलेले आहे. ये अपनी नुकीली चोच से झाड़ियों के पत्तों को सीते हैं, सीते हैं और उनके बीच एक थैली बनाकर उसमें अंडे देती है, इसलिए इसे दर्जन चिड़िया कहा जाता है. बघा, म्हणजे आपण ज्या प्रकारे एक पिशवी बनवतो, थैली बनवतो, त्याच पद्धतीने दोन झाडांची जी पानं असतात ते काय करतो, तो शिवून घेतो. मग आता असं नका विचारू का सर दोरा कुठून. दोरा म्हणजे काय, आजूबाजूचा आपण काय म्हणतो, जे नैसर्गिकपणे जे उपलब्ध असेल, बरोबर आहे का नाही. मकडी का जाल, मकडी ते माहित आहे ना, मकडी का ते ते आपण असतं त्याच्यापासून ते काय करतो. आणि अजून काही इतर काही जे असतात, म्हणजे जे पण असेल दोऱ्या टाईप, त्याचा वापर करून काय करतो, तो पत्त म्हणजे गवत असेल, या गवताच्या सहाय्याने काय करतो, तो खोपा बनवतो. मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, कौन-सा पक्षी दो पत्तों को सिलकर अपना घोंसला बनाता है. जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला असेल तर दर्जन चिडिया याचं उत्तर तुम्ही देणार. त्याच्यानंतर पक्षी गिद्ध. बघा, ह्या गिद्ध पक्षा संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जातो. काही वेळा विचारला गेला, काही वेळा विचारला गेला नाही. बघा, गिद्ध. गिद्ध पक्षाला सगळ्यात महत्वाचं काय म्हटलं जातं बघा, इथे तुम्हाला गिद्ध पक्षी माहित आहे, पण आता खूप कमी प्रमाण झाले, दिसतच नाहीये. का दिसत नाही त्याची कारण पण तुम्हाला सांगतो मी. प्राकृतिक सफाई करता म्हणजे पर्यावरणाचा सफाई करता या गिद्ध पक्षाला असं पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, पर्यावरण का सफाई करता किसे कहा जाता है. मग ऑप्शन दिला असेल कौवा, बाज वगैरे, आणि एक दिलं असेल गिद्ध दिलं असेल. काय गिद्ध काय करतो, जे मेलेले प्राणी असतात, जनावर असतात, त्यांना खायचं काम करतो. जो मरे हुए जानवरों को खाकर पर्यावरण को स्वच्छ रखता है. बघा, म्हणून त्याला काय पर्यावरणाचं स्वच्छता करता, सफाई करता म्हटलं जातं. एक संकटग्रस्त प्रजाती आहे, म्हणजे ही प्रजाती काय संकटग्रस्त म्हणजे काय नष्ट होण्यावर आलेली आहे. जिसकी संख्या म्हणजे जिसकी संख्या 1990 के बाद
भारी गिरावट आहे. म्हणजे 1990 मध्ये त्याच्यानंतर काय झालं, 1990 पर्यंत तुम्हाला चांगले हे गिद्ध बघायला भेटायचे, पण आता ते दिसतच नाही. मग आता का दिसत नाही? इसके मुख्य कारण है पशुओं के इलाज में ड्रायक्लोफोनाक जी दवाई असते म्हणजे आपण जे आता प्राण्यांच्या उपचारासाठी ज्या दवाई वापरतो डायक्रोफोनिक, ही दवाई ज्या आहेत ना, या म्हणजे या गोळीमुळे काय झालं, वो दवा गिद्धों की जहरीली सावित्री, म्हणजे जनावरांच्या म्हणजे आपण जे प्राण्यांच्या उपचारांसाठी आता पूर्वी कसं होतं, एवढ्या गोळ्या वापरल्या जात नव्हत्या. बरोबर आहे का नाही? गाय असेल, म्हैस असेल, हे प्राण्यांच्या संदर्भात. तर आता काय केलं जातं, ह्यांना औषध देण्यासाठी त्या गोळ्या वापरल्या जातात. तर मग त्या गोळ्या ते जनावर खातात आणि त्याचा परिणाम यांच्यावर काय होतोय, पर्यावरण की भूमिका, गिद्ध मरे हुए जानवरों का मांस खाकर सड़ने से रोकते हैं और बीमारी से बचाते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, त्या गोळी खाल्ल्यामुळे काय झालं होतं तुम्हाला सांगून देतो, की या गिद्धांची जी किडनी असते ना, ती किडनी खराब झाली म्हणजे त्या गोळीमुळे. म्हणजे ते गोळी काय गिद्ध खात नव्हता, पण ते प्राणी खायचे. पण तो प्राणी मेल्यानंतर ते मांस कोण खायचा, गिद्ध खायचा. त्याच्यामुळे यांची किडनी खराब झाली आणि याच्यामुळे काय झालं, यांचं प्रमाण नष्ट झालं. आता तुम्हाला इथे तेच सांगितलं का जे मेलेले जे जानवर असतात त्याचा मांस खातो आणि म्हणजे सडण्यापासून म्हणजे त्याची दुर्गंधी निर्माण होईल, पण त्याआधीच काय करतो, गिद्ध खाऊन घेतो. म्हणजे काय, याच्याने काय होतो, पर्यावरण सफाई करता, बिमारी फैलने से बचाते. म्हणजे काय, आपल्याला जी बिमारी होते किंवा आजार होतील यापासून काय करतात, ते वाचवतात. पण आता ते नामशेष होण्यावर आलेलं आहे. संकटों के कारण, आता मी तुम्हाला सांगितलंय का जी दवाई होती संकट के कारण, आता तुम्हाला ते 1990 के बाद उनकी आबादी म्हणजे 95% से अधिक कमी की का, म्हणजे काय, ते एकदम प्रमाण वाढलं. 2006 मध्ये भारत सरकारने काय केलं, याच्यावर म्हणजे काय वाचवण्यासाठी याच्यावर प्रयोग पण केले का नाही बाबा, हे वाचले पाहिजे. भारतामध्ये 9 प्रकारच्या ह्या प्रजाती आढळतात गिद्धांच्या. किती हे काही तुम्हाला विचारलं जात नाही यूएस मध्ये एवढं डीप मध्ये, कारण तिसरीचा अभ्यासक्रम आहे हा. हे फक्त तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो. 2006 मध्ये भारत सरकारने याच्यावर मोहीम पण राबवली. भारतामध्ये 9 प्रजाती गिद्धांच्या आढळतात. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर किती आढळतात, 9 आढळतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक असा प्रश्न विचारला जाऊ शकतो का, कोणचा पक्षी आपले पेरो पर पेशाब करता है, असा प्रश्न विचारला जातो. पेरो म्हणजे आपल्या पायांवर लघवी करतो, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा का करतो, त्याच्या मागील कारण पण तुम्हाला सांगतो. पेरो पे पेशाब करते यूरोहाइड्रेट 6 कहा जाता है. ये व्यवहार ये व्यवहार मुख्य रूप से शरीर को ठंडा रखने के लिए और मूर्त जानवरों को खाने के दौरान अपने पैर पर लगे बैक्टीरिया कीटाणु को मारने के लिए कहा जाता है, क्योंकि यूरिक एसिड प्राकृतिक सॅनिटायझर का काम करत आहे. बघा, आता तुम्हाला माहित आहे, आपण कोरोना आला तेव्हापासून सॅनिटायझरची चांगलीच ओळख झाली. म्हणजे आपण कुठे काही हात लावला किंवा काय घेतलं तर आपण सॅनिटायझर, आता या बिचाराकडे कुठे सॅनिटायझर घेऊन फिरायला. मग काय, जेव्हा तुम्हाला माहितीये हा पक्षी काय करतो का, जे मेलेले जनावर असतात, जे प्राणी असतात, मेलेले जे प्राणी असतात, तिथेच काय करतो, ते मांस खातो. मग आता ते पाय कुठे ठेवावे लागतील, त्याला त्या प्राण्यावरच ठेवावे लागतील ना, बरोबर आहे का नाही? मग ते पाय त्या प्राण्यावर ठेवावे लागतात, म्हणजे जेणेकरून त्या प्राण्याला जर काही आजार असेल, त्या प्राण्याला काही आजार असेल कातडीमध्ये, म्हणजे समजा ते पाय त्याचे भरले असतील, आपण काय म्हणतो सोप्या भाषेत, ते गंदे झाले असतील, तर मग काय करतो, असे करण्यासाठी काय, तो काय आता कुठे पाणी घ्यायला जाणार नाही बाबा माझे पाय धुवायला. मग त्यासाठी तो काय करतो, आपली जी लघवी असते ती कुठे करतो, ती पायांवर करतो. पायांवर केल्यामुळे काय होतं, ते स्वच्छ पण होतात. आणि पुढे काय सांगितलंय का, जे प्राकृतिक सॅनिटायझर म्हणजे काय, त्यामध्ये असं प्रमाण असतो का जे किटाणू ते पायावर लागले असतील त्याच्या, तर ते सुद्धा काय करू शकतात, ते किटाणू मरून जाऊ शकतात. यासाठी ते करतो. गिद्ध अपने पैरों पर पेशाब करने के मुख्य कारण, पहिलं काय म्हटलं बघा, शरीर का तापमान नियंत्रित करना. जब गिद्ध पैरों पर पेशाब करते है तो बघा, आता तुम्हाला 2 कारण त्यांनी दिलेले आहेत समजण्यासाठी. शरीर का तापमान नियंत्रित करण्यासाठी दिलेले आहे. त्याच्यानंतर पेशाब करते येतो, वही पेशाब बाष्पित होता है, इसकी प्रक्रिया पैरों में बहने वाला खून ठंडा हो जाता है, जिससे गर्मी में उन्हें राहत मिळते. म्हणजे काय, जर ऊन लागत असेल, जर पाय तापले असतील, तर पाय तापण्यासाठी पण तो एक उपयोग आहे. आणि दुसरं काय म्हटलं, कीटाणुशोधक, म्हणजे गिद्ध अक्सर मरे हुए जानवरों का म्हणजे काय काय म्हणजे खातात. मी तुम्हाला ते सांगितलं, खतरनाक बॅक्टेरिया असेल, चिपकणे की पेशाब, त्याच्यानंतर प्राकृतिक ऍसिड, या संदर्भात त्याचा उपयोग होतो. बघा, असं तुम्हाला काय
हेच अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात ईव्हीएस एनसीईआरटी वर. आणि जर तुम्ही ईव्हीएस एनसीईआरटी काळजीपूर्वक वापरणार, सीडीपीचा काळजीपूर्वक अभ्यास करणार, तर तुमचं अध्यापन शास्त्र पण क्लिअर होतं. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलाय, ही ऍप डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळ न वाया जाता तुम्ही अभ्यासाला लागणार. जेवढ्या लवकर तुमचा अभ्यास पूर्ण होणार तेवढा तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ मिळतो. आणि यावेळेला सगळ्यात महत्वाचं काय झालं, मुलांना टाइम मॅनेजमेंट करता आला नाही. या टाइम मॅनेजमेंटमुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास झाले, कारण मुलांनी प्रश्नपत्रिका सोडून बघितल्या नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करणार, टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला 10 ते 20 प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या जातील. त्यासाठी लवकर अभ्यासक्रम पूर्ण करा. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या बॅच, आपली चॅनल लिंक पोहोचवा.